सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 125 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेली जी आचार प्रणाली आहे, ती आचार प्रणाली नामधारक वासनिक वर्गाला आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत कशी पाळता येऊ शकते आणि त्याकडे कोणत्या दृष्टीने बघायचं याचं चिंतन करत आहोत। सर्वात अगोदर आपण परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान अभ्यासलं, त्याचं चिंतन केलं। जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ह्या चारही पदार्थाचं जसं आहे तसं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं आणि त्यानंतर परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानातून जे निर्णयात्मक आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यावरती चिंतन केलं। अशा अनेक विषय आपण हाताळल्यानंतर परमेश्वरांनी आपल्याला जी आचार प्रणाली सांगितली, ज्या आचारातूनच परमेश्वराच्या साध्यापर्यंत, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत, परमेश्वराच्या आनंदापर्यंत आपण जाऊ शकतो, ते आपण चिंतन करत आहोत। आपल्या मनातला जो न्यूनगंड आहे, आपल्या मनातली जी भीती आहे ती निघून जावी आणि आचार हा जो विषय आहे तो आपणा सर्वांचा आहे। आपल्या करता धर्म सांभाळत असताना, धर्म पाळत असताना आचाराशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, या अनुषंगाने आपण त्याकडे बघत आलो। खरं म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेली जी आचार प्रणाली आहे, विचार प्रणाली आहे, ती एकच सांगितली आहे। त्याचं वर्गीकरण परमेश्वरांनी केलेलं नाही आहे, पण नंतरच्या काळात आपल्याकडे वर्गीकरणात्मक तत्वज्ञान यायला लागलं आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये तत्वज्ञानाविषयी एक गैरसमज, एक न्यूनगंड किंवा एक भीती निर्माण झाली आणि म्हणून तो आपला विषय नाही अशा अनुषंगाने काही नामधारक वासनिक वर्ग या तत्वज्ञानाकडे बघायला लागले। ज्यावेळेस आपण इतर सद्भक्तांशी चर्चा करतो, संवाद करतो, त्यावेळेस मात्र हे प्रकर्षाने आपल्याला जाणवतं। कारण आचार हा ही प्रणाली जी आहे ही एक विशिष्ट वर्गासाठी परमेश्वरांनी सांगितलेली असावी किंवा आहे। असा एक वर्ग, असा एक विचार करणारा, मानसिकता तयार करणारा किंवा मानसिकता तयार झालेली असा एक वर्ग आपल्याला लक्षात येतो आणि तो निघून जावं, तो न्यूनगंड किंवा ती भीती किंवा तो गैरसमज, या अनुषंगाने आपण या आचार प्रणालीकडे बघत आहे। आणि या चिंतन करत असताना आपल्याला आचाराकडे जेव्हा बघत असताना आपल्याला हे प्रकर्षाने जाणवलंय की आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत कितीतरी तत्वज्ञान आपण आचाराच्या अनुषंगाने पाळू शकतो, करू शकतो। खरं म्हणजे आपलं तत्वज्ञान अत्यंत सुंदर आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे, परंतु ते श्रेष्ठत्व आणि ते सुंदरत्व जोपर्यंत अभ्यासत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, आपल्याला ते जाणवत नाही। सर्व काही सोडून आपण परमेश्वराच्या मार्गाला लागावं, परमेश्वराची भक्ती करावं, अशी परमेश्वराची प्रवृत्ती जरी असली तरी पण कर्मातून आपण निघू शकत नाही आणि मग आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत धर्म कसा सांभाळता येऊ शकतो, अशा पद्धतीनं परमेश्वराने अत्यंत सुंदर असं स्पष्ट, पारदर्शक आणि छोट्या छोट्या उदाहरणावरून, छोट्या छोट्या लीळांमधून आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे। अनेक प्रसंगानुरूप आपल्याला हे परमेश्वराने तत्वज्ञान जरी सांगितलेलं असलं तरी आपण ते प्रसंग आपल्या जीवनामध्ये कर्म करत असताना, भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना, मग कौटुंबिक जबाबदारी असेल, व्यावसायिक जबाबदारी असतील, त्या पाळत असताना त्या प्रसंगानुरूप परमेश्वराचा आपण कसं आठवण करायची, आठवण ठेवायची, या अनुषंगाने परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलेलं आहे। पण ते तत्वज्ञान जोपर्यंत आपण अभ्यासत नाही, बघत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यातलं मर्म समजणार नाही आणि त्या अनुषंगाने आपण ही वचनं आचाराच्या अनुषंगाने आपण बघत आहोत। आचार हे प्रकरण आपलं अभ्यासाचं झालेलं आहे, चिंतन करण्याचं झालेलं आहे, त्यातून खूप मोठा लाभ आपल्याला भेटला आहे। कारण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला ते तत्वज्ञान कळतं, समजतं, लक्षात येतं। वरवर वाचन अभ्यास आपण करत असतो। आज नामधारक असेल, वासनिक असेल, अनेक सद्भक्त आहे की ती अभ्यास करतात, अभ्यासाची इच्छा बाळगतात आणि अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्याला एक असा विशिष्ट सिस्टम नसल्या कारणाने मग कधी सूत्रपाठ वाचायचा, कधी लीळा वाचायच्या, कधी दृष्टांत वाचायचे, कधीतरी कार्यक्रमातून साधू संतांकडून मार्गदर्शन घ्यायचं,
परंतु ती योग्य सिस्टम किंवा सिलेबस नसल्यामुळं, एक मांडणी नसल्यामुळं ते लक्षात राहत नाही. येतंय खूप, परंतु ठेवायचं काय आणि त्यातून करायचं काय हे संभ्रमावस्था वासनिक वर्गाची, नामधारक वर्गाची जेव्हा लक्षात आली तेव्हा एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आणि त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण हे सत्संग घेत असतो. कारण जे सत्संग ऐकताना आपण नंबरप्रमाणे जर ऐकलं तर नक्कीच त्याचा खूप मोठा लाभ होतो. नंबरप्रमाणे आपला एक अभ्यास होत राहतो. नंबरप्रमाणे आपण ऐकल्यानंतर त्याचं चिंतन जर केलं तर बरेचशा आपल्या मनातल्या ज्या शंका आहे किंवा संभ्रमावस्था आहे, भीती आहे, ती निघून जाण्यास मदत होते. फक्त त्यासाठी इच्छा असली पाहिजे, कळकळ असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे, ती प्रवृत्ती, ती वासना असली पाहिजे की मला जो परमेश्वराने बोध दिलाय तो बोध म्हणजे नेमका काय, मी उपदेश घेतलाय म्हणजे नेमका काय, परमेश्वर भक्ती आहे ती नेमकी म्हणजे काय, आणि ती करत असताना त्यातून माझं जे जीवनाचं ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी परमेश्वराने या जीवाकडून काय अपेक्षा केलेली आहे. आपण त्या अपेक्षेत बसतो की नाही ते समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे, ड्युटी आहे. आणि त्या कर्तव्याच्या माध्यमातून जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या बोलण्यामध्ये, उठण्यामध्ये, बसण्यामध्ये असे कितीतरी वचनं आहे, कितीतरी आचारप्रणाली आहे का ती आपण पाळू शकतो. ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल की अरे आपण काम करताना सुद्धा आचार करू शकतो, कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना सुद्धा धर्म सांभाळू शकतो किंवा आचारप्रणाली करू शकतो, तेव्हा आपल्याला ते पाळण्यासाठी अगदी नैसर्गिकरित्या ती ओढ, ते प्रेम किंवा ते आपलेपण धर्माविषयी निर्माण होईल. काहीतरी विशिष्ट ठिकाणी जावं लागतं, तिथं गेल्यानंतर धर्म सांभाळावा लागतो असं जर मनात असेल तर आपल्याकडून कधीच ते होऊ शकत नाही आणि वेळ कोणाकडेही नाहीये. म्हणून उठता, बसता, चालता, बोलता, काम करताना आपल्याला जर धर्म सांभाळता येत असेल तर त्याच्यासारखा सोपा धर्म या जगात कुठं नाहीये. आणि म्हणून धर्म ही काही कर्मकांड किंवा विधी नाहीये, तर धर्म ही एक आंतरशुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया ज्यावेळेस आपण समजून घेतो त्या प्रक्रियेमध्ये उठता, बसता, बोलता, चालता, काम करताना सुद्धा त्या प्रक्रियेवरती आपण काम करू शकतो. आणि अशा पद्धतीनं जेव्हा स्वभावत धर्म होईल त्यावेळेस मात्र नक्कीच परमेश्वराचं आणि आपलं जे नातं आहे ते दृढ होण्यास मदत होईल. परमेश्वराच्या या ध्येयापर्यंत किंवा आनंदापर्यंत जाण्यासाठी जो आपण प्रवास सुरुवात केलेला आहे त्या प्रवासामध्ये नक्कीच आपल्याला ही शिदोरी म्हणून बरोबर राहील आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला ती घेऊन जाईल, हा आत्मविश्वास निर्माण होतो. आणि म्हणून धर्म सांभाळत असताना किंवा धर्म करत असताना, धर्म अभ्यासाच्या चिंतनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा आचाराकडे पहिलं बघावं. सर्वात पहिले तर जीवानी जीव बघावं, समजून घ्यावं आणि त्यानंतर त्या जीवाचं आद्य कर्तव्य आहे आचारप्रणाली, ती समजून घ्यावं आणि त्यानंतर मग धर्म खऱ्या अर्थाने आपण करायला सुरुवात होऊ किंवा खऱ्या अर्थाने त्यावेळेस आपण धर्मात आलो आहेत किंवा त्याच वेळेस आपण धर्मात आहे असं आपल्याला जाणवेल. अन्यथा कितीतरी लोक आहे की जे परमार्गात आहे, दैवराटीत आहे, उपदेश घेतलेला आहे, बोध आहे, भक्ती करतात, परंतु का करतात, कशासाठी करतात, त्यातून काय लाभ होणार आहे आणि कशी करायची हे कोणतंही माहीत नाही. आणि म्हणून हे जे अनमोल असं परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे तो बोध जर टिकवायचा असेल, तो बोध परमेश्वरापर्यंत घेऊन जायचा असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय दुसरा काही पर्यायच नाही आहे. असा काही पर्याय परमेश्वराने सांगितला नाही की अभ्यास न करता असं जर केलं तर आपल्याला ते प्राप्त होईल. तर ज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञानाच्या नंतर मग पर्याय आपण शोधू शकतो, कारण अनेक पर्याय परमेश्वराने जरी दिलेले असले पण त्या ज्ञानाशिवाय ते पर्याय आपल्याला समजणार नाही, कळणार नाही. आणि म्हणून ज्ञान हे अत्यावश्यक आहे आणि ज्ञानासाठी तळमळ करणं, ज्ञानासाठी इच्छा बाळगणं, ज्ञानासाठी प्रयत्न करणं हे आपलं धर्म पाळत असताना पहिलं कर्तव्य आहे. आज खूप उपलब्धता आहे, पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. आपले गुरुजन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सतत तयार असतात. काही वासनिक वर्ग आहे का जो सतत आपल्याला तत्वज्ञान मार्गदर्शन करत असतो. कितीतरी पुस्तकं उपलब्ध आहे, परंतु ते पुस्तक वाचत असताना आपल्याला कोणाकडून तरी ते समजून घेतल्याशिवाय ते समजू शकत नाही. जर असं नाही केलं, आपण समजून न घेता फक्त वाचनच सुरुवात केली आणि त्यातूनच धर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये आपली धार्मिकता सांभाळत असताना निर्माण होऊ शकतात. कारण जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान. परमेश्वराने स्पष्ट ज्ञानाची व्याख्या केलेली आहे.
त्या व्याख्यात बसण्यासाठी कोणता विषय समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। जो जसा आहे तसा आहे का, जो आपण अभ्यासतोय तो बरोबर त्याच पद्धतीनं त्याची परमेश्वरांना सांगण्याचा हेतू आहे का, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा चुकीचं तत्वज्ञान अभ्यासलं किंवा चुकीचा अर्थ जर आपण अभ्यासला तर आपल्या जीवनाचं जे ध्येय ते धूसर होऊ शकतं किंवा त्या ध्येयापासून आपण दूर जाऊ शकतो। धर्म सांभाळत असताना खूप काळजी घेण्याची गरज असते आणि ती काळजी आपण अभ्यासाशिवाय ज्ञानाशिवाय कशी घ्यायची समजून घेऊ शकत नाही। म्हणून अभ्यासाला आपल्या धर्मामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे। जे धर्मात आहे परंतु अभ्यास करत नाही, वाचन करत नाही, चिंतन करत नाही, धर्म समजून घेत नाही, त्यांचा असण्याला काही उपयोग नाही। ते असले काय नसले काय, किंवा आपण अन्य लोक जे म्हणतो की ज्यांना बोध झालेला नाही, त्यांना परमेश्वर, जीव, देवता, प्रपंच यातला फरक कळत नाही, त्यांच्यामध्ये आणि इकडं आलेला आहे परंतु तो अभ्यास करत नाही, त्यांच्यामध्ये काही फरक नाही। कारण तोही काहीतरी कुठंतरी स्वार्थापोटी भक्ती करत असतो, कुठंतरी जात असतो। तसा हा पण इथं आलेला आहे, स्वार्थापोटी काहीतरी करतोय, कुठंतरी जातोय, कर्मकांड विधी करतोय, तरी जे ध्येय ते मात्र दोघांचंही नसतं आणि ते ध्येय ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही। जसं अन्य माणसाला आपण थोडंसं समजून सांगितलं, परमेश्वराची कृपा असेल, त्याची जोड असेल आणि त्याचा प्रयत्न असेल तर नक्कीच तो त्याच्या जीवनामध्ये बदल करतो, देवता भक्ती सोडून परमेश्वर भक्तीला लागतो। तसा हा परमेश्वर भक्तीला असलेला जीव जोपर्यंत त्याला कोणी समजून सांगत नाही आणि त्याला ती प्रयत्न तो करत नाही, तोपर्यंत त्या भक्तीतून ज्ञानापर्यंत, ज्ञानातून आचारापर्यंत जाऊ शकत नाही। ही आचार प्रणाली जी आहे ही घेण्यासाठी किंवा त्या कृतीवर, त्या प्रवृत्तीवर जाण्यासाठी ज्ञानाची अत्यंत गरज आहे आणि तेच ज्ञान आपण आपल्या कुवतीनुसार आपल्याला समजेल उमजेल अशा भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। मागच्या वेळेस आपण जे सूत्र बघितले त्यातले बरेचसे सूत्र जे आहे ते अनुसरलेल्या पुरुषासाठी भिक्षेचे सूत्र आलेले होते आणि आचार मालिकेमध्ये बरेचसे असे सूत्र आहे की जे भिक्षेचे, त्यागाचे सूत्र आहे की जे नामधारक वासनिक वर्गाला ते करणं अशक्य आहे, परंतु तरीही आपण त्याकडे दुसऱ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे। किती करू शकतो, किती करायचंय हे समजून घेतलं पाहिजे। आणि ज्यावेळेस आपण वासना ठेवतोय परमेश्वर प्राप्तीची तर अनुसरल्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही सांगितला परमेश्वरांनी। मग अनुसरल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल हे बी समजून घेणं, हे बी लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। परत परमेश्वरांनी जी आचार प्रणाली काय सांगितली नेमकी ती समजून घेणं, लक्षात घेणं यासाठी आपण त्याकडे बघत असतो। परंतु आपलं जे चिंतन आहे ते वास्तविक वासनिक आणि नामधारक वर्गासाठी आचार प्रणाली कशी परमेश्वराने सांगितली त्या दृष्टीने चालू असल्यामुळे आपण त्याकडे फक्त एक माहिती म्हणून आपण बघत असतो। हा आहे भिक्षान्न की पवित्राचे पवित्र की अशा सूत्रापर्यंत आपण मागच्या वेळेस आलो होतो। कारण भिक्षेचे जे अन्न आहे ते पवित्रातलं पवित्र आहे आणि म्हणून परमेश्वरांनी नित्यविधीसाठी भिक्षा हे महत्वाचं आचार सांगितलेला आहे। ते पवित्रातलं पवित्र, आता पवित्र अपवित्र हा विषय जर सोडला तर इथं पवित्र अपवित्रतेचा जो विषय आहे अहेतुक, कारण भिक्षा देणारा जो आहे त्याचा कोणत्या प्रकारचा हेतू नसतो, उद्देश नसतो। अचानक आपण एखाद्या घरासमोर आपले साधक जातात, भिक्षा म्हणतात आणि भिक्षा मागितल्यानंतर त्याच्याकडे जे आहे उपलब्धता ती तो देऊन टाकतो। तो दिल्यानंतर तो पण विसरून जातो का आपण कोणाला तरी काहीतरी दिले, कारण त्याच्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारची ताकद लावलेली नाही किंवा नियोजन केलेलं नाही। अचानक झालेली ती क्रिया असते, अचानक घडलेली ती क्रिया असल्यामुळं ना त्याच्या डोक्यात राहतं देणाऱ्याला, घेणारा हा तो त्याचा धर्म सांभाळत असतो, त्याच्यामुळं अहेतुक ती क्रिया घडते आणि त्या अहेतुक क्रियेच्या अनुषंगाने ते पवित्रातलं पवित्र म्हणजे परमेश्वराकडे त्याला घेऊन जाणार आहे आणि याला परमेश्वराचा जो रस्त्यावरती जातोय साधक त्यालाही कोणत्या प्रकारचा धोका निर्माण न करण्यासारखं ते अन्न असल्यामुळं ते पवित्रातलं पवित्र आहे। म्हणून भिक्षेचं अन्न हे अत्यंत महत्वाचं आहे। कालानुक्रमे आज बदल झालेला आहे, ओली भिक्षा मागणारे साधक खूप कमी झालेले, परंतु कितीतरी साधक आजही भिक्षा मागूनच आपलं उदरनिर्वाह किंवा आपली जी साधना आहे ती करत असतात आणि ते बऱ्यापैकी धर्माच्या या रस्त्यावरती पक्के आहे। आज कोरडी भिक्षा घेण्याचा प्रघात झालेला आहे,
ती कोरडी भिक्षा वर्षातून एकदा मागून आपल्या मार्गामध्ये ठेवायचं आणि पचन पाचन मग करायचं. कारण मार्ग 1, 2, 4, 10 लोकांचे राहिलेले नाही, मोठे मोठे मार्ग आहे. तिथं आपल्या सारख्या जाण्या येण्याच्या माणसांची सद्भक्तांची संख्या पण वाढलेली आहे आणि त्यामुळं काही ठिकाणी ते करणं गरजेचं पण आहे. परंतु परमेश्वराने मात्र नित्यविधी हा भिक्षेचाच सांगितलं आहे आणि त्या अनुषंगानेच त्या साधकाला आपला जे साध्य किंवा आपलं जे ध्येय ते मिळवण्यासाठी परमेश्वराने तो हट्ट धरलेला आहे किंवा ती प्रवृत्ती ठेवलेली आहे. पुढे जे सूत्र आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की तुम्ही महात्मे किंगा तुम्ही पात्री पडिले भोजन कीजे की. परमेश्वराने आपल्याला जे सांगितलंय ते अत्यंत महत्वाचं असतं आणि ते आपण व्हेरी IMP म्हणून आपण सेव्ह केलं पाहिजे आणि ते ध्यानात लक्षात चिंतनात असलं पाहिजे. परमेश्वर स्पष्ट सांगतात तुम्ही महात्मे किंगा. आता महात्मे म्हणजे मग काय नामधारक झाले, वासनिक झाले, भिक्षुक झाले अशी वर्गीकरण काही परमेश्वराने केलेलं नाही. कारण परमेश्वराने अनेक वेळेच्या माध्यमातून जे चलद रूपामध्ये गेलेले जे नरकाचे जे जीव आहे त्यांना सुद्धा महात्मे म्हटलंय. मग ते ससा असेल, कुत्रा डांगरेस असेल किंवा वाघ असेल तर अशा प्राण्यांना सुद्धा परमेश्वर महात्मे म्हणतात. म्हणजे ह्या शब्दामध्ये सर्वच आले, सर्व जीव आले आणि परमेश्वर म्हणतात पात्री पडिले म्हणजे तुमच्या जेवण करत असताना तुमच्या ताटामध्ये जे आलंय ते तुम्ही घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये आवड निवड, हे आवडत नाही, हे चालत नाही आणि त्रास होतो, ते मला नकोय अशी जी तक्रार असते ती असायला नाही पाहिजे. बरं, आता साधकाला जरी सांगितलंय, कारण साधकाला त्याच्याशिवाय तर पर्यायच नाही. कारण भिक्षा मागत जात असताना तिथं काही चॉईस नसते की मला हेच भिक्षा द्या, तेच भिक्षा द्या. ते आपलं तत्वज्ञान नाही. म्हणून जे भेटलं ते घ्यायला पाहिजे असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. परंतु आपण नामधारक वास्तविक वर्गाने याकडं जर दुसऱ्या वेगळ्या दृष्टीने बघितलं की आपण घरामध्ये आपण जेव्हा जेवायला बसतो, आपल्या घरच्यांनी स्वयंपाक केलेला असतो, तर तो आपल्या ताटात जो आलाय तो आपण घेतला पाहिजे. त्याच्यात आवड निवड, हे चालत नाही, ते चालत नाही, या बऱ्याच गोष्टी होतात आणि यावरून घरामध्ये बऱ्याच ठिकाणी वाद आणि प्रसंग चुकीचे निर्माण होतात. असे अनुभव आलेले आहे की एखाद्या बाईला स्वयंपाकच येत नाही, त्याच्यामध्ये कमी जास्त जो होतं किंवा याच्या आवडीचीच भाजी नसते, त्यावरून वाद सुद्धा होतात. तर ह्या ज्या गोष्टी जर आपण धर्म सांभाळला तर धर्म सांभाळून घेत असताना, धर्म समजून घेत असताना आपण आपली कौटुंबिक जबाबदारी अप्रत्यक्षरित्या पाळतोय. कारण अन्न जे आहे, कोणतंही अन्न खाल्लं तरी ते पोट भरतं आणि पोट भरण्यासाठी आपल्याला अन्न परमेश्वराने घ्यायला लावलेलं आहे. त्याच्यामुळं आवड निवड हा जो विषय आहे किंवा पवित्र अपवित्र हा विषय आहे, चांगलं वाईट हा विषय आहे, हा इथं आला नाही पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहे या अडचणीच्या ठरतात. पण जर त्या भावनेने परमेश्वरांनी सांगितलेलं ते एक आचार आहे, एक वचन आहे, ते आज्ञा आहे, ती अनुषंगाने जर आपण बघितलं आणि ते पाळायला लागलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक बदल होईल आणि त्यावरून होणारे वाद, त्यावरून होणारे समज, गैरसमज किंवा विसंवाद हे नक्कीच आपण टाळू शकतो. त्यातून घरामध्ये एक वातावरण चांगलं होऊ शकतं. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण आपल्याला सवय लावून घेऊ तेव्हा आपोआपच आपल्या कुटुंबाला ती सवय लागते. कारण आपल्या कुटुंबामध्ये मुलं असतात, मुली असतात, त्यांच्यावर सुद्धा हा परिणाम होतो. त्यांना सुद्धा आपण हे सांगू शकतो की स्वामी श्री चक्रधरांनी देवाने आपल्याला असं असं सांगितलं, त्याच्यामुळे मी आवड निवड करत नाही, मला जे आलं ते मी कसं खातो. त्या पद्धतीने त्या मुलांवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि भविष्यात पुढे जाऊन त्याला सुद्धा त्याचा फायदा होतो. तर ह्या अनुषंगाने आपण बघितलं पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना जेवणाची गरज आहे, परंतु त्याच्यामध्ये आवड निवड न ठेवता जे समोर येईल ते परमेश्वराच्या कृपेने आपल्याला भेटलेलं आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे. अशा अनुषंगाने त्याकडे बघितलं पाहिजे. आता बरेचसे सूत्र यातले आहे की जे अनुसरलेल्या साधकासाठी आहे, फक्त त्याच्यावरती आपण एक नजर मारू, एक माहिती म्हणून आपल्याला ते बघायचे आहे. मंडळी का धाये तो अन्न घेईजेगा, अन्न काही दोसू असे त्रसाल तरी खळिया पाळी टेकाल. अन्न जे आहे परमेश्वर स्पष्ट सांगतात साधकाने पोटभर अन्न घ्यायला पाहिजे. कारण त्यात काही दोष नसतो. पोटभर अन्न जर घेतलं नाही तर मग भूक लागल्यानंतर तुम्ही लोकांच्या खळ्यावरती अन्न मागायला जाल. त्यावरती खळे होते ज्या ठिकाणी धान्याचं मळणी वगैरे करल्या जायचं. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. पण परमेश्वराने त्यावेळेस सांगितलेलं हे जे आहे, कारण प्रसंगही तसाच आहे. एका ठिकाणी परमेश्वर डोमेग्रामला रेई नायकाच्या घरी
स्वामींचा पूजा अवसर झालेला असतो आणि सर्व भक्तजना सहित परमेश्वर भोजन घेत असतात, त्यांचा उपहार स्वीकारत असतात. सर्व पंक्तीला देवानी सर्वांना बसवलेलं आहे. ताट वाढले गेले. स्वामींनी भोजनास सुरुवात पण केली, परंतु त्याच वेळेस नाथोबा जे आहे त्यांच्यासमोर ताट आलेलं आहे, पण तरी ते जेवायला सुरुवात करत नाही. त्यांनी तसाच हात पकडलेला आहे आणि म्हणून देव त्यांना सांगतात, मंडळी का जेव्हा की हात धरून काय बसतात, जेवण करा, सर्व जेवताय, तुम्ही का गप्प बसले. आणि मग ते म्हणतात की जी मला तूप वाढलं नाही आणि म्हणून मी तुपाची वाढण्याची अपेक्षा करतो किंवा वाट बघतोय. आणि त्यावेळेस परमेश्वर स्पष्ट सांगतात, तुम्ही महात्मे किंगा, महात्म्यानी पात्रात जे आलं ते खायला पाहिजे म्हटले. हे पाहिजे ते पाहिजे, हे आलं नाही ते आलं नाही, ही जी भावना आहे ही चुकीची भावना आहे. ती अपेक्षा आपण केली नाही पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने या छोट्याशा प्रसंगानुरूप आपल्याला खूप मोठं तत्वज्ञान सांगितलंय. परंतु तेच पुढे जाऊन हे जे सांगितलंय त्यानंतर ते रैनाईक तूप घेऊन आले आणि तूप घेऊन आल्यानंतर ते वाढायला लागले. त्यावेळेस मात्र नाथोबा नको नको म्हणायला लागले. मग देव म्हणतात, आता नको का म्हणतात, घ्या, त्या अन्नामध्ये काही दोष थोडी आहे म्हणे, दोष आपल्यामध्ये आहे. तर कोणी देतच असेल तर घ्यायला काय हरकत नाही, परंतु देत नाही म्हणून थांबणं हे चुकीचं आहे. अशा पद्धतीनं परमेश्वराने तिथं नाथोबांच्या माध्यमातून आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलंय. कारण असे प्रसंग आपले बरेच ठिकाणी येत असतात. आपण कुठं जेवण करायला जातो, नामधारक वासनिक वर्गाला तर हा प्रसंग कायमचा आहे. कारण कुठंतरी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जात असतो, पंक्तीत बसलेला असतो, मग आपण ओरडतो, अहो हे इकडं राहिलं, हे आम्हाला दिलं नाही, हे नाही ते नाही. तर हा एक विकाराचा भाग आहे. जे समोर आलंय ते आपण प्रसादवत म्हणून घेतलं पाहिजे, अपेक्षा ठेवली नाही पाहिजे आणि त्या अन्नामध्ये आपलं जे अडकणं आहे ते झालं नाही पाहिजे. या अनुषंगाने आपण त्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. घरात जे जसं आपण सवय लावू आपल्याला, तशीच बाहेर सवय लागते. तर घरात सुद्धा या सवय जर लावल्या तर खूपच त्याचा मोठा फायदा होतो. कारण परमेश्वराने आहारावरती अनेक वचनं आपल्याला सांगितलेली, ते वचनं आपण जीव या पदार्थामध्येच बऱ्यापैकी त्याचं चिंतन केलेलं. कारण आहारावरती सर्व काही अवलंबून असतं. तुम्ही आहारावर कंट्रोल करा तर तुमच्या इंद्रियावर कंट्रोल आहे. कारण इंद्रियांचा जो धर्म आहे हा विकार आहे आणि विकार निर्माण होतात इंद्रियांमाध्यमातून. आणि इंद्रियांपर्यंत जर ते अन्न पोहोचलं तर त्यातून नक्कीच हा जो साधक आहे परमेश्वर भक्तीपासून बाहेर जाऊ शकतो, परमेश्वर भक्तीपासून बाहेर तुटू शकतो. आणि म्हणून आहाराला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यावरती कंट्रोल करणं खूप अवघड नाही, फक्त त्यातलं समजून घेणं. आणि ते शास्त्र जर आपण समजून घेतलं तर सायन्समध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी कळेल. कारण जे शास्त्रात आहे ते सायन्स आहे, जे शास्त्र आहे तेच शास्त्र आहे. परमेश्वरांनी स्वतःची व्याख्या किंवा स्वतःची ओळख करून देताना महावाक्यात स्पष्ट सांगितलंय की सगळे ज्ञान विज्ञान हे म्हणजे परमेश्वरामध्येच आहे. ज्ञान असेल किंवा विज्ञान, शक्तीच्या अनुषंगाने ज्ञान आणि विज्ञान हे परमेश्वराने सांगितलंय. तर विज्ञान हे सायन्स आहे आणि ते सायन्स हे परमेश्वरामध्येच आहे. म्हणून सायन्स ती पीक आपण जर बघायचा प्रयत्न केला तर शास्त्रातून आपल्याला ते दिसतं पण, आणि त्याचा लाभ आपल्याला होतो. कारण आजकाल आपली लाईफस्टाईल, जीवन प्रणाली जी आहे ती खूप बदललेली आहे. जेवणाच्या अनुषंगाने बदल झालेला असल्यामुळं आपल्याला व्याधी ह्या अनेक प्रकारे जाडल्या जातात. निरोगी आयुष्य, निरोगी जगणं ही खरी श्रीमंती आहे. आणि जितकं तुम्ही निरोगी राहाल तितकी तुमची साधना योग्य पद्धतीनं आपण करू शकतो. अन्यथा आपला थोडा रोग असेल, आजार असेल, आपण अस्वस्थ असेल तर आपण ना स्मरण करू शकत, ना आचार प्रणाली पाळू शकत. म्हणून आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी निरोगी असणं गरजेचं आहे. आणि निरोगी असण्यासाठी परमेश्वरांनी सांगितलेले जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान जर आपण जीवन प्रणाली आपली बनवली, लाईफस्टाईल आपली बनवली तर आपल्याला खूप मोठी श्रीमंती भेटेल. कारण आजकाल शरीर संपदा ही सांभाळणं हे खूप मोठं आव्हान झालेलं आहे. आणि ती शरीर संपदा जो सांभाळतो तोच परमेश्वर प्राप्ती करू शकतो, कारण त्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. अशा अनुषंगाने जर आपण बघितलं तर परमेश्वर स्पष्ट सांगतात, जेवणामध्ये किंवा पदार्थामध्ये काही दोष नसतो, दोष आपल्या विचारामध्ये असतो. आपल्याला वाटतं का हे श्रेष्ठ, हे कनिष्ठ, हे याचं, हे त्याचं, हे असं, हे तसं, ही आपली भावना असते. त्यातून आपण त्या अन्नाकडे त्या दृष्टीनं आपण बघत असतो. परंतु मनामध्ये जर कोणत्या प्रकारचं विकल्प न येता आपण ते जगण्यासाठी
गरज म्हणून आपण तेवढं पाहिजे तेवढं जर घेत राहिलो तर कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि त्या जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये जगत असताना याचा आपल्याला खूप मोठा लाभ होऊ शकतो. म्हणून जेवणाकडे आपण कोणत्या पद्धतीनं बघायचंय, कशा पद्धतीनं बघायचंय, ही नजर ही अत्यंत महत्वाची असते. पुढे सुद्धा साधकाला सांगितलंय का गावाबाहेर खांड देवळी का झाडातळी निद्रा कीजे. जे साधक असतात आटन विजन करत असताना मग त्यांनी झोपावं कुठं, राहावं कुठं, तर गावाच्या बाहेर म्हटले पडलेलं मंदिर असतं का जिथं पूजा अर्चा होत नाही, अशा खांड मंदिरी किंवा वृक्षाखाली आपण आराम करावा, जेणेकरून आपल्यापासून लोकांपासून आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणजे परमेश्वरांनी साधकाला इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहे का त्याची आपण कल्पना करू शकत नाही, आपण विचार करू शकत नाही. पण साधकाने ते जर पाळलं तर त्याला मात्र तो इथंच मुक्त झालेला असतो. परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान बऱ्यापैकी जर 40-50-60% एखाद्या साधकाने जर पाळलं तर मुक्ती तर पुढचा विषय, शाब्द ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, सामान्य, विशेष, मग परमेश्वर अनादि अविद्येचा छेद करणार, मग परमेश्वर प्राप्तीला नेणार, आनंद देणार, हा विषय खूप पुढचा आहे, खूप मोठा प्रवास आहे तो. परंतु जर परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान इथंच जर त्या साधकांनी पाळायला सुरुवात केली तर त्या मुक्ततेचा जो अनुभव आहे, ती अनुभूती, ती प्रचिती आहे, तो आत्ताच अनुभवू शकतो आणि आपण सुद्धा या गोष्टी अनुभवू शकतो. तर स्वातंत्र्य, मोक्ष, कोणत्याही बंधनात आपण न अडकता एक नैसर्गिक जीवन जगण्यासाठी जर आपण तशी परिस्थिती निर्माण केली, तशी विचारधारा, तशी बौद्धिकता, तशी निरपेक्षता जर आपण निर्माण केली तर नक्कीच आपल्याला एक स्वस्थता, शांतता लाभत असते. खूप मोठी अपेक्षा, खूप मोठा स्वार्थ, खूप मोठ्या महत्वाकांक्षा, अभिलाषेचं पोटी जर आपण जगत राहिलो तर नक्कीच आपल्याला सर्व काही असूनही काहीच नसल्यासारखी अशी अस्वस्थता निर्माण होते. आणि म्हणून दैवराटीत हे सर्वात मोठं परमेश्वराचं गिफ्ट आहे. परमेश्वरांनी सांगितले तत्वज्ञान, आणि ते तत्वज्ञान जर आपण किती टक्के पाळतो, किती पाळू शकतो, त्यावरती आपली स्वस्थता आणि आपलं मुक्तता ही अवलंबून असते. पण परमेश्वरांनी इतक्या सोप्या गोष्टी सांगितल्या का, कुठं झोपावं, कुठं राहावं, प्रवास कसा करावा, कोणाबरोबर करावा, इतक्या सोप्या आणि सरळ आणि छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अगदी मायपणाने, जशी आपली आई आपल्याला समजावत राहते लहानपणी का असं करू नये, तसं करू हवं, असं वागू नये, तसं वागावं, अशा पद्धतीनं परमेश्वरांनी सर्व काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. स्वभावावरती म्हणजे जे आपले अष्ट स्वभाव आहे, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, या 8ही स्वभावाला मात्रा द्यावी. आता या स्वभावाला मात्रा ही जी आहे, तुम्ही जर विचार केला, क्षुधा म्हणजे जेवण, पिपासा म्हणजे ताण, मल, मूत्र, शीत, उष्ण म्हणजे सर्वात अगोदर जी आहे ती क्षुधा आहे. जर ते क्रमवारी जर बघितली ना आपण, तर त्या क्रमवारीमध्ये सुद्धा खूप मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे. ज्यांनी जेवणावरती मात्रा केली, म्हणजे जेवणावरती कंट्रोल केला, जेवणावरती लक्ष दिलं, तर आपोआपच ताणेवरती, नंतर मल, मूत्र, शीत, उष्ण यावरती आपल्याला कंट्रोल आपोआपच येईल. आणि हे करत असताना ज्या वेळेस आपण ही पाळू, आपल्या अष्ट स्वभावावरती मात्रा आणू, त्याच वेळेस आपल्याला परमेश्वर प्राप्ती होईल. आस्तिपरीच्या सूत्रांमध्ये जर आपण गेलो, विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रा, निरावलंबी देवता स्मरणे, म्हणजे स्वभाव मात्रा हा जो विषय हा मध्यभागी आलेला आहे. म्हणजे विकार विकल्पावरती जर कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला स्वभावाला मात्रा द्यावी लागेल, आणि स्वभावाला मात्रा आल्यानंतर आपोआपच तुमच्यामध्ये निरावलंबत्व आणि परमेश्वराचं स्मरण घडू शकतं. म्हणजे हे जे अत्यंत महत्वाचं आहे, स्वभाव मात्रा, जो त्यांनी केला, जो त्यांनी सांभाळला, तो मात्र परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी त्याला कोणत्या प्रकारच्या अडचणी किंवा अवघड होणार नाही. कारण स्वभाव हा जो आहे, या अष्ट स्वभाव यातूनच साऱ्या गोष्टी निर्माण होतात. अभिलाषा असेल, आपल्या मनामधल्या ज्या भावना असतील, कल्पना असतील, किंवा सारा जो स्वार्थ आहे हा सारा इथं दडलेला आहे. कारण इंद्रियांचं दमन करण्याच्या अनुषंगाने आपण तो उपभोग घेत असतो आणि ती इंद्रिय विकाराला जन्मात घालत असतात, आणि विकार कंट्रोल नाही झाला की हा जो जीव आहे हा धर्मापासून, परमेश्वरापासून जाऊ शकतो आणि जातो. कारण आज आपण जे जन्माला आलोय तो विकार प्रमादेच आहे. जगामध्ये सर्वच आपण आहोत, हे प्रमाद अंगवलेलेच आहोत. या कसल्या तरी कुठल्या तरी दोषामध्ये आपण अडकल्यामुळं अनंत जन्म, अनंत सृष्ट्या आपल्या वाया गेलेल्या आहे. आणि म्हणून कोणत्या नेमक्या दोषाने आपण अडकलो, कोणत्या दोषाने आपण गेलो असेल, याचं चिंतन करून त्यावरती आपल्याला कसं मात करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आपण याचा विचार करत नाही की आज मी जन्माला आलो, पाठीमागं होतो, त्यावेळेसही परमेश्वराने बोध दिला,
तो बोध आपल्याला भेटला, आपण सर्व आज कळतंय त्यासही तेव्हा बी कळत होतो, पण मग आपण का परत नरकात गेलो, का दुःखात गेलो? कारण एकदा जर गेलं तर नक्कीच परत परत जात असतो. आज आपण जर नाही मिळवलं, नाही प्राप्त झालं, तर पुढे सुद्धा मिळेल याची काही गॅरंटी नसते. कारण ते अडथळे, ते अडी अडचणी, तो संस्कार आपल्या बरोबर असल्यामुळं तो पुढं पुढं ठाकत असतो. कधी ना कधी त्यावरती आपल्याला मात करावंच लागणार आहे. जर मात नाही केली तर ते संकट, त्या अडचणी परत येत राहतात. जसं 10वीमध्ये 10 विषय 5 विषय पास झाले, आपण 11वीला जाऊ शकत नाही. ते 5 विषय आपल्याला परत पास व्हावंच लागतील, राहिलेले त्यातले 2 राहिले, परत ते करावंच लागतील. जोपर्यंत पूर्ण विषय आपले पास होत नाही आपण, तोपर्यंत पुढील वर्गात आपल्याला जाता येत नाही. तसंच हे तत्वज्ञान आहे. परमेश्वरांनी जे सांगितलंय त्यावरती आपल्याला ज्या अडीअडचणी, अडथळे येत राहिले, त्याच्यावरती जर मात नाही केली तर तेच अडथळे परत पुढे पुढे येत राहतील. म्हणून मात करण्याची जी प्रक्रिया आहे ही आपल्याला विचारातून उघडे डोळे ठेवून बघायची असते. कारण आपण धर्म सांभाळत असताना ह्या अडीअडचणी आपल्याला येतात, आपल्याला कळतात, समजतात, पण आपण तेवढा विचार करत नाही. आणि मग त्यावेळेस विचार केला पाहिजे की अरे त्यावेळेस मी असंच करत होतो, आता ही अडचण आली, तेव्हा तीच अडचण आली होती. ती अडचण त्यावेळेस मात नाही केली म्हणून ही अडचण आलेली, आता मात केल्याशिवाय पर्याय नाही. आता नाही मात केली तर परत पुढे येणारच आहे. हा विचार आपल्याला तो लगेच लक्षात आला पाहिजे, ती अडचण आली पाहिजे. कारण पूजनीय माईम भट्टांचा हा प्रसंग जर आपण समोर घेतला, ती लीळा आपण घेतली, तर आपल्याला या सर्व प्रश्नांचे उत्तर भेटून जातात. पूजनीय माईम भट्टांना सुद्धा हा प्रश्न पडला होता की देव कळाला, बोध झाला, आता बघू आज नाही तर उद्या पुढच्या जन्मी. पण मग त्यांना लक्षात आलं की मागच्या जन्मात आपल्याला भेटलं, पण आपण मात नाही करू म्हणून आत्ता, आणि आता जरी तर मात नाही केलं तर परत कधीच नाही. आणि म्हणून त्यांनी वर्षात नंतर जाऊ, मग 6 महिन्यानंतर जाऊ, महिन्यानी जाऊ, 8 दिवसांनी जाऊ, आता घरी जाऊ, असं करत करत लगेच निघाले. तो त्याग अत्यंत श्रेष्ठ त्यांचा ठरला आणि म्हणून ते परमेश्वरावर प्राप्त करू शकले. तर त्या विचारधारेमुळं, होकारात्मक विचारधारा का आणि कशासाठी याचं चिंतन करत करत माईम भट्ट जसे स्वतःला वाचून घेतलं, तसं आज सुद्धा आपण विचार करू शकतो, करायला पाहिजे. म्हणून स्वभाव जे आहे हे अत्यंत महत्वाचे, अष्टस्वभाव, आणि ते आपोआप कंट्रोल होत नाही. एकावर एक अवलंबून असल्यामुळे आरावरती जर आपण कंट्रोल केला, साध्या साध्या गोष्टी आपल्याला ते अनुभवास येतात. आपण प्रवासाला निघालोय, आपण जर जास्त पाणी पिलं तर आपल्याला लगेच जास्त वेळ लागेल. किंवा रात्री झोपताना आपण जर पाणी पिलो तर आपल्याला रात्री 2-4 वेळा उठावं लागतं. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते किती घ्यायचं, किती नाही घ्यायचं, त्याचं तारतम्य जर आपल्याला माहीत नसेल तर नक्कीच त्रास होईल. जेवण जास्त झालं तरी त्रास, कमी झालं तरी त्रास. तर ती मात्रा आपल्याला कळाली पाहिजे, समजली पाहिजे. आणि त्याच्यावरती आपण बऱ्यापैकी 2-3 सत्संगामध्ये चिंतन केलेलं आहे, तर त्याची शोधणी केली पाहिजे. आपण किती खायचं, किती खायला पाहिजे हेच आपल्याला जर कळत नसेल तर आपल्याला बाकीचं दुसरं काहीच कळू शकत नाही, काहीच कळणार नाही. किती खाल्लं तर आपल्याला स्वस्थता लाभते, किती खाल्लं तर आपलं जीवन प्रणाली किंवा आपलं शरीर आहे ते योग्य राहतं, आपल्याला स्वस्थता राहून आपण बाकीच्या काही कामं करू शकतो. हे जर आपल्याला कळालं नाही तर तो मनुष्य धर्माच्या अनुषंगाने फेल ठरेल किंवा फेल ठरतो. म्हणून या स्वभावावरती जे या सूत्रामध्ये क्षुधा हे पहिलं वचन घेतलेलं आहे, पहिला शब्द घेतलेला आहे, त्या शब्दावरतीच बाकीच्या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. अस्थिपरीमध्ये गेल्यानंतर सुद्धा विकार, विकल्प हे क्षुधेनेच निर्माण होऊ शकतात, स्वभावानेच निर्माण होऊ शकतात. आणि त्याच्यामुळंच जर कंट्रोल केलं तर त्याच्यावरती आपण मात करू शकतो. निरावलंब जर आपलं खाण्यामध्ये समाधान जर प्राप्त झालं तर आपोआपच निरावलंबात आपल्याला कशाची गरज वाटणार नाही, अभिलाषा वाटणार नाही.